स्वामी, तुमच्या चरणी आमची ही छोटीशी सेवा आणि भक्ती अर्पण करत आहोत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चॅनलवरील नवनवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. विनायकच्या जीवनातील या सर्वात मोठ्या परीक्षेची आता सुरुवात करूया. एका निसर्गरम्य आणि शांत गावात विनायक नावाचा एक तरुण आणि अत्यंत निष्णात मूर्तिकार आपल्या कलेने सर्वांचे मन जिंकून घेत असे. विनायक हा केवळ नावानेच प्रसिद्ध नव्हता, तर त्याच्या हाताने घडवलेली प्रत्येक मूर्ती जणू जिवंत होऊन बोलू लागेल इतकी ती कलात्मक असायची. गावच्या एका कडेला त्याचे एक छोटेसे पण सुंदर कौलारू घर होते आणि घराला लागूनच त्याचे एक मोठे कार्यशाळा वजा दालन होते, जिथे मातीचा उलसर गंध आणि रंगांचा प्रसन्न सुगंध सदैव दरवळत असायचा. विनायकच्या मूर्तींना आजूबाजूच्या गावातूनच नाही तर दूरदूरच्या शहरांतूनही मोठी मागणी असायची, कारण त्याच्या कलेमध्ये एक प्रकारची नैसर्गिक शुद्धता आणि ओढ होती. पण यावर्षीचे चित्र काहीसे वेगळे आणि विनायकला अस्वस्थ करणारे होते. चैत्र महिन्याची चाहूल लागली होती आणि अक्कलकोट स्वामी समर्थांची पुण्यतिथी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. दरवर्षी या काळात विनायक स्वामींच्या असंख्य मूर्ती अत्यंत उत्साहाने आणि श्रद्धेने तयार करत असे. परंतु यावेळी त्याच्या मनात एक अनामिक अस्वस्थता आणि रिकामेपण दाटून आले होते. तो रोज सकाळी लवकर उठून आपल्या कार्यशाळेत जायचा, डोळ्यांसमोर स्वामींचे रूप आठवायचा आणि मातीच्या एका मोठ्या गोळ्यासमोर तासनतास बसून राहायचा. पण त्याचे कसबी हात मात्र आज त्याला साथ देत नसत. त्याच्या मनात सतत एकच विचार चक्राकार फिरत असायचा की आजवर मी केवळ एक व्यापार किंवा कौशल्य म्हणून स्वामींना घडवले आहे, पण या पुण्यतिथीला मला स्वामींचे ते अलौकिक चैतन्य आणि शांतता त्या मातीत उतरवायची आहे, जी मानवी बुद्धीच्या पलीकडची आहे. विनायकची पत्नी जानकी त्याला अधूनमधून चहा द्यायला यायची, त्याला धीर देण्याचा प्रयत्न करायची. पण विनायकचे लक्ष कशातच लागत नव्हते. तो ज्या कलेवर प्राणापलीकडे प्रेम करत होता तीच कला आज त्याला काहीतरी नवीन सुचवत नव्हती. जणू त्याच्या कल्पनाशक्तीला कुणीतरी खीळ घातली होती. घराबाहेर गावातील लोक पुण्यतिथीच्या उत्सवाची तयारी मोठ्या जोमाने करत होते. गल्लोगल्ली भजनं आणि स्वामींच्या नामस्मरणाचे सूर घुमू लागले होते. पण विनायकच्या कारखान्यात मात्र एक गहन आणि अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती. त्याला समजत नव्हते की हे त्याचे कौशल्य कमी झाल्यामुळे होत आहे की स्वामी स्वतः त्याला काहीतरी गहन संकेत देऊ पाहत आहेत. विनायकचा चेहरा जो नेहमी आनंदी असायचा तो आता चिंतेने ग्रासला होता, कारण ज्या मूर्तीची प्राथमिक रचना करायला त्याला काही मिनिटे लागायची तिथे आता अनेक दिवस उलटून गेले तरी साधी सुरुवातही झाली नव्हती. त्याने अनेकदा मातीला आकार देण्याचा प्रयत्न केला, डोळे कोरले, पण दरवेळी त्याला ते अपूर्ण आणि निर्जीव वाटायचे. त्यामुळे तो पुन्हा ती माती मोडून टाकायचा. ही केवळ एका मूर्तिकाराची तांत्रिक अडचण नव्हती, तर ही त्याच्या आत्मिक संघर्षाची आणि एका मोठ्या प्रवासाची नांदी होती, ज्याची चाहूल विनायकला लागली होती. विनायकच्या चिंतेत आणखी एक मोठी भर पडली जेव्हा गावातील स्वामी समर्थ संस्थांचे काही महत्त्वाचे विश्वस्त त्याच्या घरी आले आणि त्यांनी पुण्यतिथीच्या मुख्य उत्सवासाठी स्वामींची एक विशेष मूर्ती घडवण्याचे अधिकृत काम त्याला सोपवले. हे केवळ एक काम नव्हते, तर तो विनायकसाठी एक मोठा सन्मान होता, कारण या मूर्तीची स्थापना उत्सवाच्या दिवशी मुख्य गाभाऱ्यात केली जाणार होती, जिथे हजारो भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक होणार होते. विश्वस्तांनी त्याला मोठ्या अपेक्षेने सांगितले की विनायक, तुझ्या कलेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की तू अशी मूर्ती घडवशील जिच्या रूपात आम्हाला प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन घडेल. विनायकने विनम्रपणे ते निमंत्रण स्वीकारले आणि विडा उचलला. पण पाहुणे गेल्यानंतर त्याच्या मनावरचा ताण प्रचंड वाढला, कारण ज्या कलेच्या जोरावर त्याने आजवर नावलौकिक मिळवला होता तीच कला आज त्याला साथ द्यायला तयार नव्हती. त्याला तीव्र स्वरूपाचा क्रिएटिव्ह ब्लॉक जाणवत होता, जिथे त्याचे मन स्वामींच्या रूपाने भरलेले होते, पण जेव्हा तो मातीला आकार द्यायला जायचा तेव्हा त्याचे हात जणू गोठल्यासारखे व्हायचे. त्याने अनेक वेळा मातीचा मोठा गोळा चाकावर चढवला, स्वामींच्या हातातील रुद्राक्ष माळ आणि त्यांच्या चेहऱ्यावरील ते शांत स्मित कोरण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याला ते प्रयत्न अपूर्ण आणि निर्जीव वाटायचे. त्याला जाणवू लागले की तो तांत्रिकदृष्ट्या अगदी अचूक मूर्ती बनवू शकत होता, पण त्यात तो जिवंतपणा आणि ती दैवी ओढ निर्माण करणे त्याला कठीण जात होते, जी स्वामींच्या मूर्तीचे मुख्य आकर्षण असते.
तो तासनतास आपल्या कार्यशाळेत एकटाच बसून राहायचा. मातीकडे एकटक पाहायचा, पण त्याच्या कल्पनाशक्तीला जणू कोणीतरी मर्यादा घातली होती. जानकी त्याला रोज आशेने पाहायची, पण विनायकचा पडलेला चेहरा पाहून तिलाही त्याची काळजी वाटू लागली होती. विनायकला आता स्वतःचीच भीती वाटू लागली होती की जर त्याने वेळेत ही मूर्ती पूर्ण केली नाही तर संस्थांचा आणि गावकऱ्यांचा त्याच्यावरचा विश्वास कायमचा उडून जाईल. प्रत्येक सरणारा क्षण त्याला त्याच्या अपयशाची आठवण करून देत होता आणि ज्या कलेवर त्याने आजवर हुकूमत मिळवली होती तीच कला आज त्याच्यासाठी एक मोठे आव्हान आणि परीक्षा बनून उभी होती. विनायकच्या मनात सतत हेच विचार येत होते की कदाचित स्वामींना माझी ही सेवा मान्य नाही की काय, कारण त्याने पूर्वी कधीही अशा प्रकारे हार मानली नव्हती. पण यावेळी मात्र स्वामी त्याला एका कठीण आणि निराळ्या वाटेवरून चालण्यासाठी खुणावत होते याची जाणीव त्याला प्रत्येक क्षणी होत होती. विनायक आपल्या कार्यशाळेत डोक्याला हात लावून बसला असतानाच त्याचा जीवाभावाचा मित्र सयाजी तिथे आला. सयाजी हा गावातील एक व्यावहारिक माणूस होता, ज्याला कलेच्या सौंदर्यापेक्षा व्यवसायाचे गणित आणि नफा-तोटा अधिक चांगल्या प्रकारे समजायचा. विनायकची अस्वस्थता आणि त्याने बाजूला सारलेली माती पाहून सयाजीने हसतच म्हटले, "अरे विनायक, तू कशाला एवढा ताण घेतोयस? ही काय पहिलीच मूर्ती आहे का तुझी? तू आजवर शेकडो मूर्ती घडवल्या आहेस, मग आता यावेळी एवढा विचार आणि वेळ कशासाठी घालवत आहेस? पुण्यतिथी अगदी जवळ आली आहे, वेळ कमी आहे आणि संस्थांनी कामाचा मोठा विडा तुझ्याकडे सोपवला आहे. मग एवढे बारकावे शोधण्यात अर्थ काय? माझ्या बाजारात आजकाल उत्तम प्रकारचे साचे मिळतात, त्यांचा वापर कर, किंवा तुझ्याकडे असलेल्या मागच्या वर्षीच्या काही यशस्वी रचनांचा थोडा बदल करून वापर कर. लोकांना शेवटी भक्तिभावाने नमस्कार करण्यासाठी एक सुंदर मूर्ती हवी आहे. त्यांना त्या मूर्तीतील कलेचा खोल अर्थ किंवा बारकावे कुठे कळणार आहेत? एकदा का मूर्ती रंगवून तयार झाली की ती आकर्षकच दिसणार आहे. तू लवकर काम आवर म्हणजे तुला पैसेही वेळेत मिळतील आणि तुझे नावही जपले जाईल. उगाच या कल्पनाशक्तीच्या मागे धावून स्वतःचा वेळ आणि तब्येत कशाला बिघडवतोस?" सयाजीचे हे कोरडे आणि पूर्णपणे व्यावसायिक बोलणे ऐकून विनायकला मनातून खूप मोठा धक्का बसला, कारण त्याला वाटले होते की सयाजी किमान त्याच्या कलेतील धडपड समजून घेईल. विनायकने एक दीर्घ श्वास घेतला आणि सयाजीच्या डोळ्यात पाहत अतिशय शांत पण ठाम आवाजात म्हटले, "सयाजी, हे काम माझ्यासाठी केवळ व्यवसायाचा किंवा उपजीविकेचा भाग नाही. हा माझ्या संपूर्ण आयुष्याचा आणि श्रद्धेचा सर्वोच्च विषय आहे. मी जर केवळ पैशासाठी, वेळेचे बंधन पाळण्यासाठी किंवा लोकांच्या डोळ्यांना तात्पुरते आवडेल अशी एखादी निर्जीव मूर्ती बनवून दिली तर तो माझ्या कलेचा आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या त्या दिव्य रूपाचा घोर अपमान होईल. मला अशी एखादी मूर्ती तयार करायची आहे जी पाहताच भक्तांना स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची आणि त्यांच्या मायेची जाणीव करून देईल. जोपर्यंत माझ्या आत्म्याला ती मूर्ती स्वामींचे रूप वाटत नाही तोपर्यंत मी ती जगासमोर मांडू शकणार नाही." सयाजीला विनायकचे हे बोलणे वेडेपणाचे वाटले आणि तो काहीसा वैतागूनच तिथून निघून गेला. पण त्याच्या जाण्याने विनायकच्या मनात आता दोन परस्पर विरोधी विचारांचे प्रचंड युद्ध सुरू झाले होते. एका बाजूला वेळेचे कठोर बंधन आणि सयाजीने दिलेला व्यावहारिक सोप्पा मार्ग होता, तर दुसऱ्या बाजूला त्याच्यातील निष्ठावंत प्रामाणिक कलाकार जागा होता जो कोणत्याही प्रकारच्या तडजोडीला तयार नव्हता. विनायकला वाटू लागले की कदाचित सयाजी म्हणतोय तेच खरं असावं का? जर मूर्ती वेळेत तयार झाली नाही तर काय होईल? याच गोंधळात असताना त्याची पत्नी जानकी तिथे आली. तिने विनायकच्या डोळ्यांतील कासाविसी ओळखली होती. तिने विनायकला प्रेमाने चहा दिला आणि उसका हात हातात घेऊन हळुवारपणे म्हणाली, "सयाजीच्या बोलण्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही जे करत आहात आणि ज्या मार्गाने जात आहात तेच पूर्णपणे योग्य आहे. स्वामींना तुमचे तांत्रिक कौशल्य किंवा तुम्ही किती लवकर काम संपवता हे पाहायचे नाही, तर त्यांना तुमचे अंतर्मनातील शुद्ध समर्पण आणि भक्ती पाहायची आहे. उशीर झाला तरी चालेल. मूर्तीला एखादा दिवस जास्त लागला तरी चालेल, पण ती मूर्ती तुमच्या मनात उमललेल्या स्वामींच्या रूपासारखीच असावी. तुम्ही आजवर तुमच्या आयुष्यात कधीच सत्याशी आणि कलेशी तडजोड केली नाही, मग या पवित्र कामात ती का करावी? स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. जेव्हा वेळ येईल तेव्हा तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि तुमच्या हातातून ती अलौकिक कलाकृती घडवून घेतील." जानकीच्या या शब्दांनी विनायकला थोडा मानसिक आधार मिळाला खरा, पण त्याच्या कल्पनाशक्तीवर आलेले मळभ अजूनही दूर झाले नव्हते. त्याला आता प्रकर्षाने हे उमजले होते की ही लढाई केवळ माती आणि हातांची नाही, तर ही त्याच्या अहंकाराचा त्याग करण्याची आणि स्वामींच्या चरणी स्वतःला पूर्णपणे अर्पण करण्याची एक मोठी आध्यात्मिक प्रक्रिया आहे.
विनायक आपल्या कार्यशाळेत छिन्न्या आणि हातोडी बाजूला सारून एका कोपऱ्यात शांतपणे बसला असतानाच गावातील सर्वात अनुभवी आणि जाणकार वृद्ध गृहस्थ सदाशिव काका तिथे आले. सदाशिव काका हे केवळ वयानेच मोठे नव्हते, तर त्यांचे आयुष्य स्वामींच्या चरणी आणि गावाच्या सेवेत गेलेले असल्यामुळे त्यांच्या शब्दांना एक वेगळेच वजन असायचे. विनायकच्या समोर असलेला मातीचा तो निर्जीव गोळा आणि त्याच्या डोळ्यांतील अस्वस्थता पाहून सदाशिव काकांनी मर्म ओळखले आणि ते मंद हसून विनायकच्या शेजारी येऊन बसले. विनायकने जेव्हा त्यांना आपल्या मनातील घारमेल आणि कलेत येणारे अडथळे सांगितले, तेव्हा सदाशिव काका शांतपणे म्हणाले, विनायक, तू आजवर हजारो मूर्ती घडवल्या असतील, पण यावेळी तुझी अडचण कौशल्याची नाही, तर तुझ्या दृष्टिकोनाची आहे. कलाकार म्हणून तुला वाटते की तू ती मूर्ती घडवत आहेस, पण खरं तर तू फक्त एक माध्यम आहेस. कला ही केवळ हातांच्या हालचालींवर किंवा साच्यांच्या अचूकतेवर उभी नसते, तर ती पूर्णपणे समर्पणावर आणि त्या देवतेशी असलेल्या तुझ्या आंतरिक नात्यावर अवलंबून असते. तू जोपर्यंत स्वामींना केवळ एक चेहरा किंवा शरीराचा आकार म्हणून पाहत आहेस, तोपर्यंत तुला त्यात चैतन्य सापडणार नाही. स्वामी हे केवळ अक्कलकोटचे महाराज नाहीत, ते चराचरातील चैतन्य आहेत. ते दिशा देणारे, परीक्षा घेणारे आणि भक्ताचे अंतर्मन बदलणारे आहेत. तू त्यांचे तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्यांच्या विचारांत स्वतःला झोकून दे. मग बघ, तुझे हेच हात कसे जादू करतात. सदाशिव काकांच्या या बोलण्याने विनायकच्या डोळ्यासमोर जणू प्रकाशाचा एक नवा किरण चमकला आणि त्याने ठरवले की आता तो केवळ मूर्तीशास्त्राचा विचार करणार नाही, तर स्वामींच्या जीवनातील तत्वांचा आणि त्यांच्या महान कार्याचा खोलवर अभ्यास करेल. त्याने कार्यशाळेचे दरवाजे बंद केले आणि स्वामींच्या चरित्रातील छोटे छोटे प्रसंग, त्यांचा गरिबांप्रती असलेला कळवळा, त्यांचा अहंकार शून्य स्वभाव आणि सर्वांना समान मानण्याची त्यांची वृत्ती यावर गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली. त्याला आता उमजले होते की मूर्तीमध्ये देव आणण्यापूर्वी स्वतःच्या मनात देवाचे ते उदात्त रूप स्थिर होणे आवश्यक आहे. विनायकने आता तांत्रिक मोजमापे बाजूला ठेवली आणि स्वामींच्या त्या दिव्य परिवर्तनाच्या शक्तीचा शोध घेऊ लागला, ज्यामुळे त्याच्या कामात आता एक निराळीच गंभीरता आणि आध्यात्मिक खोली येऊ लागली होती. तो आता केवळ एक कारागीर राहिला नव्हता, तर तो एक साधक बनून आपल्या कलेच्या माध्यमातून स्वामींच्या अस्तित्वाचा मागोवा घेत होता, ज्याची सुरुवात सदाशिव काकांच्या त्या एका मोलाच्या सल्ल्याने झाली होती. विनायक सदाशिव काकांच्या शब्दांनी विचारात गढून गेला असतानाच दुपारच्या वेळी सूर्याची कोवळी किरणे त्याच्या कार्यशाळेच्या खिडकीतून मातीच्या गोळ्यावर पडत होती आणि वातावरणात एक अनामिक शांतता पसरली होती. अचानक कार्यशाळेच्या दारावर एक सावली पडली आणि विनायकने वर पाहिले असता त्याला एक अतिशय साधा, मळकट कपडे घातलेला, हातात एक काठी घेतलेला आणि पाठीवर एक छोटी झोळी असलेला एक अज्ञात प्रवासी दिसला. त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि डोळ्यात अथांग शांतता होती, जी विनायकला काही क्षण स्तब्ध करून गेली. तो प्रवासी कोणताही औपचारिक नमस्कार न करता थेट त्या मातीच्या गोळ्यापाशी आला आणि त्याने विनायकने अर्धवट सोडलेल्या कामाकडे अतिशय बारकाईने पाहायला सुरुवात केली. विनायकला वाटले की हा कदाचित वाट चुकून आलेला कुणीतरी प्रवासी असावा किंवा त्याला पाणी हवे असावे, पण तो प्रवासी काही वेगळाच होता. त्याने विनायककडे पाहून एक मंद स्मित केले आणि अतिशय खोल आवाजात म्हटले, मूर्तिकार, तुझी कला उत्तम आहे, पण तू ज्याला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेस ते आकाराच्या पलीकडचे आहे. तू मातीतून मूर्ती घडवत आहेस, पण तू अजूनही अदृश्य सौंदर्याचा शोध घेतलेला नाहीस. जोपर्यंत तू डोळ्यांना न दिसणारे सौंदर्य या मातीत उतरवत नाहीस, तोपर्यंत तुझे हे कौशल्य केवळ बाह्य आवरणापुरतेच मर्यादित राहील. खरा कलाकार तोच असतो जो स्वतःला शून्यात विलीन करतो आणि मगच त्याच्या हातातून ती दैवी कलाकृती साकार होते. विनायक त्या प्रवाशाचे बोलणे ऐकून चकित झाला आणि त्याने विचारले की अदृश्य सौंदर्य म्हणजे नेमके काय? मी त्या डोळ्यांना दिसते तसेच रूप साकारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर तो प्रवासी हसून म्हणाला, डोळ्यांना जे दिसते ते आज ना उद्या नष्ट होते, पण जे अंतर्मनाने जाणवले जाते तेच शाश्वत असते. तू तुझ्या अहंकाराचा पडदा बाजूला सारून बघ, तुला ते सौंदर्य प्रत्येक धुळीच्या कणातही दिसेल. ज्या दिवशी तुला हे कोडं सुटेल, त्या दिवशी ही माती स्वतःहून बोलेल. इतके बोलून तो प्रवासी मागे वळून पाहण्यापूर्वीच तिथून निघून गेला आणि विनायक धावत बाहेर आला, पण त्याला रस्त्यावर कोठेही तो माणूस दिसला नाही. विनायकच्या मनात आता त्या अदृश्य सौंदर्याबद्दलचे कोडं घर करून बसले होते. त्याला जाणवले की हा केवळ एक सामान्य प्रवासी नव्हता,
तर हे स्वामींनीच ढाडलेले एखादे संकेत होते, जे त्याला कलेच्या एका नवीन आणि गूढ प्रवासाची दिशा दाखवत होते. त्या प्रवासाच्या शब्दांनी विनायकच्या मनात एक मोठी खळबळ माजवून दिली होती, ज्यामुळे आता तो केवळ माती आणि पाण्याचे मिश्रण नसून एका आध्यात्मिक सत्याचा शोध घेणारा शोधक बनला होता. त्याने पुन्हा आपल्या मातीकडे पाहिले, पण आता त्याला त्या निर्जीव गोळ्यात काहीतरी वेगळेच चैतन्य जाणवू लागले होते. जणू स्वामी स्वतः त्याला साथ घालत होते. त्या गावात राहणारा विनायक नावाचा तो मूर्तिकार आता केवळ आपल्या कार्यशाळेच्या भिंतींमध्ये अडकून राहिला नव्हता, तर त्याच्या मनात त्या अज्ञात प्रवाशांनी पेरलेले अदृश्य सौंदर्याचे बीज आता हळूहळू अंकुरत होते. त्याने जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे उघडले, तेव्हा त्याला खिडकीबाहेरच्या पिंपळाच्या झाडाची सळसळणारी पाने केवळ वारा म्हणून नव्हे, तर स्वामींच्या एका लयबद्ध मंत्रासारखी भासू लागली. विनायकने आपल्या घराच्या अंगणात एक छोटेसे फूल उमलताना पाहिले, जे अगदी भिंतीच्या एका छोट्याशा भेगेतून मोठ्या जिद्दीने बाहेर आले होते. ते पाहून त्याला जाणीव झाली की स्वामींचे अस्तित्व हे केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नसून अशा प्रत्येक जिवंत आणि संघर्षातून जन्मणाऱ्या रूपात वसलेले आहे. त्याला रोजच्या साध्या प्रसंगातून आता वेगळेच संकेत मिळू लागले होते. मग ते एखाद्या लहान मुलाचं निरागस हसणे असो किंवा तहानेने व्याकुळ झालेल्या पक्षाचं पाणी पिणे असो, या प्रत्येक घटनेमागे त्याला एक अदृश्य शक्ती कार्य करताना जाणवत होती. निसर्गातील या लहान लहान बदलांकडे तो आता एका शोधक नजरेने पाहत होता आणि त्याला उमजले की ज्या स्वामींना तो मातीत शोधत होता, ते तर आधीच त्याच्या सभोवतालच्या चराचरात भरून उरले आहेत. एके दिवशी विनायक नदीकाठी बसला असता त्याने पाहिले की नदीचे पाणी खडकांवरून आदळत असूनही आपली वाट स्वतःच शोधत पुढे जात होते. या साध्या घटनेतून त्याला स्वामींनी जणू संदेश दिला की जीवनातील अडथळे हे आपल्याला रोखण्यासाठी नसून आपल्याला अधिक लवचिक आणि प्रवाही बनवण्यासाठी असतात. त्याच्या मनात आता मूर्तीबद्दलची भीती कमी होऊन एक प्रकारची कृतज्ञता निर्माण झाली होती आणि निसर्गाचा प्रत्येक रंग, प्रत्येक आवाज त्याला स्वामींच्या त्या दिव्य रूपाचा एक भाग वाटू लागला होता. विनायकला आता हे स्पष्ट होऊ लागले होते की जोपर्यंत तो निसर्गातील हे चैतन्य स्वतःच्या मनात साठवून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या हातातून खरी कला साकार होणार नाही. कारण स्वामी हे केवळ अक्कलकोटचे महाराज नसून ते संपूर्ण विश्वाचा श्वास आहेत, हे त्याला आता प्रत्येक पावलावर जाणवू लागले होते. विनायक आपल्या कार्यशाळेत त्या अवाढ्य मातीच्या गोळ्यासमोर शांत बसला होता आणि त्याच्या कानात त्या अज्ञात प्रवाशाचे आणि सदाशिव काकांचे शब्द सतत घुमत होते. त्याला आता प्रकर्षाने जाणवू लागले की आजवर तू स्वतःच्या कौशल्याच्या अहंकारात अडकला होता आणि म्हणूनच स्वामींचे के चैतन्य त्याच्या हातातून उतरत नव्हते. तो स्वतःला एक मोठा कलाकार समजत होता, जो देवाला घडवू शकतो. पण सत्य तर हे होते की देवच त्याला या संकटाच्या माध्यमातून नव्याने घडवत होता. विनायकने आपले डोळे मिटले आणि मनातून सर्व तांत्रिक विचार, मोजमापे आणि लोकांच्या अपेक्षा काढून टाकल्या. त्याला उमजले की स्वामींची मूर्ती म्हणजे केवळ माती, पाणी आणि रंगांचा मेळ नसून ती त्याच्या अंतर्मनाचा आरसा आहे. त्याने ठरवले की आता तो मूर्ती बनवण्याचा अट्टहास सोडणार आणि त्याऐवजी स्वामींच्या कार्यात, त्यांच्या विचारात स्वतःला पूर्णपणे झोकून देणार. जेव्हा एखादा कलाकार स्वतःला शून्यात विलीन करतो, तेव्हाच त्याच्याकडून विश्वातील श्रेष्ठ कलाकृती जन्माला येते. हे महान सत्य विनायकला आता गवसले होते. त्याच्या हाताला आता मातीचा स्पर्श ओळखीचा पण वेगळा वाटू लागला होता. जणू ती माती त्याला सांगत होती की आकार तर आधीच त्यात दडलेला आहे, फक्त विनायकने त्याचा अहंकार बाजूला सारून तो आकार मुक्त करायचा आहे. जानकीने दुरून पाहिले तर विनायकच्या चेहऱ्यावर आता चिंतेऐवजी एक विलक्षण शांती आणि समर्पण दिसत होते, जे या प्रवासातील सर्वात मोठे परिवर्तन होते. त्याने पुन्हा एकदा मातीला स्पर्श केला, पण यावेळी तो एक मूर्तिकार म्हणून नाही, तर स्वामींचा एक नम्र सेवक म्हणून. स्वामींची ती शिकवण, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आता त्याला केवळ ओठांवरून नाही तर थेट हृदयाच्या ठोक्यांतून ऐकू येत होती, ज्यामुळे त्याचे हात आता अधिक लवचिक आणि आत्मविश्वासाने भरलेले वाटू लागले होते. विनायक नावाचा तो मूर्तिकार आपल्या गावात पुन्हा एकदा एका मोठ्या संकटासमोर उभा ठाकला होता, जेव्हा निसर्गाचे प्रसन्न रूप अचानक पालटले आणि आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली.
गावावर एका भीषण संकटाची चाहूल लागली होती. सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि काही क्षणातच मुसळधार पावसाने थैमान घातले. विनायकच्या घराच्या छतावरील कौले वाऱ्याने थरथरू लागली आणि त्याच्या कार्यशाळेत पावसाचे पाणी झिरपू लागले. जिथे त्याने अत्यंत मेहनतीने जमा केलेली महागडी माती, रंगांची दुर्मिळ डबी आणि काही मौल्यवान अवजारे ठेवली होती. जर ही खास माती पाण्यात भेजून खराब झाली असती तर स्वामींची मूर्ती पुण्यतिथीपर्यंत पूर्ण होणे अशक्य होते आणि विनायकच्या मनाची मोठी धावपळ उडाली. तो आपल्या साहित्यावर ताडपत्री टाकण्यासाठी घाईघाईने उठला, पण तितक्यात वाऱ्याच्या घोंगावणाऱ्या आवाजात त्याला बाहेरून कुणाच्या तरी रडण्याचा आणि ओरडण्याचा केविलवाणा आवाज ऐकू आला. खिडकीतून बाहेर पाहिले असता त्याला दिसले की त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका निराधार वृद्ध मावशींच्या झोपडीचे छप्पर वाऱ्याने उडून गेले होते आणि त्या मावशी मुसळधार पावसात भिजत मदतीसाठी कोणाला तरी आर्ततेने साथ घालत होत्या. विनायक समोर आता एक मोठा नैतिक प्रश्न आणि संघर्षाचा क्षण उभा राहिला होता. एका बाजूला त्याची वर्षानुवर्षांची कलासाधना, त्याचे उदरनिर्वाहाचे साधन असलेले साहित्य आणि स्वामींची ती अर्धवट राहिलेली मूर्ती होती, तर दुसऱ्या बाजूला संकटात सापडलेला एक असहाय्य जीव होता. त्याला त्या क्षणी सदाशिव काकांनी दिलेला तो मोलाचा सल्ला आठवला की स्वामी चराचरात आहेत आणि त्यांची खरी भक्ती म्हणजे संकटात असलेल्यांना मदतीचा हात देणे होय. विनायकने एक क्षणही विलंब न करता आपल्या साहित्याकडे आणि अर्धवट मूर्तीकडे पाठ फिरवली आणि तो भर पावसात बाहेर धावला. त्याने त्या वृद्ध मावशींना सावरले, त्यांना आधार देऊन आपल्या घरात सुरक्षित जागी हलवले आणि त्यांच्या पडलेल्या छताला तात्पुरता आधार देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून तासनतास चिखलात आणि पावसात काम केले. जेव्हा पावसाचा जोर ओसरला आणि विनायक पुन्हा आपल्या कार्यशाळेत परतला, तेव्हा तिथे पावसाच्या पाण्याने सर्वत्र चिखल झाला होता आणि त्याचे मूर्ती बनवण्यासाठी आणलेले खास साहित्य पूर्णपणे भिजून खराब झाले होते. जानकीने हे दृश्य पाहिले तेव्हा तिला खूप दुःख झाले, पण विनायकच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळेच समाधान आणि शांती ओसंडून वाहत होती. त्याला जाणीव झाली होती की स्वामींनी आज त्याची पहिली आणि सर्वात मोठी परीक्षा घेतली होती आणि त्याने साहित्यापेक्षा माणुसकीला महत्त्व देऊन ती परीक्षा स्वामींच्या साक्षीने यशस्वीपणे पार केली होती. त्याचे साहित्य जरी नष्ट झाले असले तरी त्याच्या अंतर्मनातील भक्तीची ज्योत आता पूर्वीपेक्षा अधिक प्रखर झाली होती आणि त्याला आता पूर्ण खात्री पटली होती की ज्याने ही सेवा अर्पण करायची संधी दिली तोच आता पुढेही मार्ग सुकर करेल. विनायकने आपल्या कार्यशाळेत पसरलेला तो चिखल आणि पावसाच्या पाण्याने वाहून गेलेली आपली मौल्यवान माती पाहिली, जी त्याने स्वामींची खास मूर्ती बनवण्यासाठी अत्यंत मेहनतीने दूरवरून मागवली होती. एक कलाकार म्हणून त्याचे हे सर्वात मोठे भौतिक नुकसान होते, कारण त्या खास साहित्याशिवाय इतकी सुंदर मूर्ती घडवणे त्याला आत्तापर्यंत अशक्य वाटत होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे विनायकच्या मनात दुःखाचा किंवा पश्चातापाचा एक लेशही नव्हता. त्याने जेव्हा त्या वृद्ध मावशींच्या डोळ्यात पाहिलेली ती कृतज्ञता आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आठवले, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने जाणीव झाली की तो अज्ञात प्रवासी ज्या अदृश्य सौंदर्याबद्दल बोलत होता ते सौंदर्य केवळ मातीच्या आकारांत नसून ते दुसऱ्याच्या अश्रूंना पुसण्याच्या त्या एका निस्वार्थ क्षणात दडलेले असते. आजवर त्याला वाटत होते की महागड्या मातीतून आणि दुर्मिळ साधनांतूनच देवाला साकारता येते, पण आता त्याला उमजले होते की स्वामी तर सामान्य माणसाच्या कष्टात आणि त्याला दिलेल्या मायेच्या स्पर्शात अधिक स्पष्टपणे वसलेले आहेत. विनायकचा तो जुना अहंकार की मी काहीतरी विशेष साहित्यातून स्वामींना घडवीन, त्या पावसाच्या पाण्यासोबत कायमचा वाहून गेला होता आणि आता त्याचे मन एखाद्या स्वच्छ आरशासारखे प्रसन्न झाले होते. त्याच्या मनातील सर्व गोंधळ, भीती आणि साशंकता दूर होऊन त्याला एक नवी प्रगल्भ दृष्टी प्राप्त झाली होती, ज्यामध्ये त्याला आता स्वतःचे कौशल्य महत्त्वाचे वाटत नव्हते, तर स्वामींची इच्छा महत्त्वाची वाटत होती. त्याने आपल्या घरामागील अंगणात असलेल्या साध्या गावठी ओल्या मातीकडे पाहिले आणि त्याला जाणवले की जर स्वामी चराचरात आहेत तर या साध्या मातीतही ते नक्कीच प्रकट होऊ शकतात. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि कोणतेही विशेष साधन किंवा महागडे साहित्य नसतानाही केवळ आपल्या मनात असलेल्या अढळ श्रद्धेच्या बळावर त्याने ती साधी माती स्वतःच्या हाताने मळायला सुरुवात केली. आता त्याला कसलीही घाई नव्हती किंवा लोकांच्या कौतुकाची हाव नव्हती. त्याला फक्त स्वामींच्या त्या त्यागाचा आणि अथांग प्रेमाचा संदेश मातीच्या रूपाने जगासमोर मांडायचा होता.
भौतिक साहित्याचे नुकसान झाले असले तरी त्याच्या आत्म्याला मात्र एक अशी आंतरिक शक्ती मिळाली होती जी जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ होती. विनायकचे हात आता मातीशी खेळताना अजिबात थकत नव्हते. उलट त्यांना एक प्रकारची नवी उर्मी आणि दैवी लय सापडली होती, जी त्याला आधीच्या अनेक वर्षांच्या कामात कधीच जाणवली नव्हती. त्याने त्या साध्या मातीतूनच स्वामींचे ते शांत आणि गंभीर रूप साकारण्याचे काम पुन्हा नव्या जोमाने सुरू केले. कारण आता त्याच्यासाठी ती माती निर्जीव राहिली नव्हती, तर ती त्याच्या निष्ठेचे आणि त्याने केलेल्या सेवेचे एक जिवंत प्रतीक बनली होती. त्या गावात विनायक नावाचा तो मूर्तिकार आता जगाच्या सर्व व्यापांपासून पूर्णपणे अलिप्त होऊन आपल्या कार्यशाळेत स्वामी समर्थांच्या त्या दिव्य रूपाला मूर्त स्वरूप देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊ लागला होता. स्वामींची पुण्यतिथी आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली होती आणि विनायककडे ना पूर्वीसारखी ती खास माती होती, ना महागडे रंग होते, पण त्याच्याकडे अशा काही गोष्टी होत्या ज्या यापूर्वी त्याच्याकडे कधीच नव्हत्या. ती म्हणजे निख्खळ श्रद्धा आणि अहंकाराचा पूर्ण त्याग. कार्यशाळेच्या खिडकीतून चंद्राचा शीतल प्रकाश आत येत असे किंवा पहाटेची कोवळी किरणे त्याच्या कामावर पडत असत, पण विनायकचे लक्ष वेळेच्या कोणत्याही बंधनावर नव्हते. कारण आता तो एका अशा ध्यानात होता जिथे शरीर थकत होते पण आत्मा मात्र नवचैतन्याने रसरसलेला होता. त्याने आपल्या अंगणात ज्या साध्या मातीला स्पर्श केला होता, ती माती आता त्याच्या हातांतून जणू सोने बनून उमलत होती. जसा एखादा भक्त आपल्या देवाला आळवतो, अगदी तसेच विनायकचे छिन्ने आणि हथोडे त्या मातीशी संवाद साधत होते. पूर्वी जेव्हा तो मूर्ती बनवायचा तेव्हा त्याच्या मनात सतत त्या मूर्तीची किंमत किती मिळेल, संस्थांचे लोक खुश होतील का आणि आपले नाव किती होईल असे व्यावसायिक विचार असायचे. पण आता मात्र या सर्व विचारांची जागा एका अनामिक आनंदाने घेतली होती. तो आता केवळ एक मूर्ती घडवत नव्हता, तर तो स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक वाईट विचार, शंका आणि लोभ त्या मातीत विलीन करत होता. विनायकचा चेहरा घामाने डबडबलेला असायचा, डोळे झोपेअभावी लाल झालेले असायचे. पण जेव्हा जेव्हा तो स्वामींच्या त्या अर्धवट साकारलेल्या रूपाकडे पाहायचा तेव्हा त्याचा सर्व थकवा क्षणात नाहीसा व्हायचा. गावातील लोक बाहेरून जात असताना विनायकच्या कार्यशाळेतून येणारा तो लयबद्ध आवाज ऐकायचे आणि त्यांना आश्चर्य वाटायचे की ज्या माणसाचे सर्व साहित्य पावसात वाहून गेले, तो माणूस इतक्या उत्साहात आणि शांततेत कसे काय काम करू शकतो. जानकी त्याला जेवणासाठी वारंवार हाका मारायची, पण विनायकला आता अन्नाची किंवा पाण्याची तशी गरज उरली नव्हती. कारण स्वामींचे ते दिव्य रूप त्याच्या अंतर्मनाला समृद्ध करत होते. त्याने मूर्तीचे शरीर, त्यांचे बसण्याचे वैशिष्ट्यपूर्ण आसन आणि त्यांच्या अंगावरील ते साधे वस्त्र अत्यंत बारकाव्यांसह कोरले होते. पण आता खरी परीक्षा होती ती स्वामींचे ते भेदक तरीही प्रेमळ डोळे आणि चेहऱ्यावरील ती वैश्विक शांती साकारण्याची. विनायकला आता जाणवत होते की हा प्रवास केवळ एका मूर्तीच्या समाप्तीकडे जाणारा नसून तो त्याच्या स्वतःच्या आत्मिक उन्नतीचा मार्ग आहे. त्याने सयाजीने दिलेला तो शॉर्टकटचा सल्ला कायमचा गाडून टाकला होता आणि त्याला आता हे पूर्णपणे उमजले होते की देव हा ट्रान्झॅक्शनल म्हणजेच देवाळघेवाणीचा विषय नसून तो पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजेच स्वतःला बदलण्याचा विषय आहे. प्रत्येक थपकीसोबत, प्रत्येक कोरकामासोबत विनायकला असे वाटू लागले की स्वामी त्याच्या पाठीवर हात ठेवून उभे आहेत आणि त्याला मार्ग दाखवत आहेत. आता त्याच्यासाठी ती मूर्ती केवळ एक काम उरली नव्हती, तर ते त्याच्या जगण्याचे सार्थक झाले होते. विनायकच्या हातातील कला आता त्याच्या बुद्धीच्या नियंत्रणात नव्हती, तर ती त्याच्या हृदयातून वाहणाऱ्या त्या अथांग भक्तीच्या प्रवाहाने चालत होती, ज्यामुळे त्या साध्या मातीतूनही एक असे तेज बाहेर पडू लागले होते जे पाहून स्वतः विनायकही अनेकदा थक्क व्हायचा. पुण्यतिथीचा दिवस जवळ येत होता तसा विनायकचा वेग वाढला होता. पण या वेगात कुठेही घाई किंवा गोंधळ नव्हता, तर त्यात एक प्रकारची लयबद्धता आणि स्थिरता होती, जी केवळ एका महान साधकाच्या कामातच पाहायला मिळते. त्याने ठरवले होते की जोपर्यंत ही मूर्ती स्वामींच्या त्या दिव्य तेजाला पूर्णपणे न्याय देत नाही तोपर्यंत तो विश्रांती घेणार नाही. कारण आता तो पैशासाठी किंवा लौकिकासाठी नाही, तर त्या एका अलौकिक आत्मिक आनंदासाठी ही सेवा अर्पण करत होता, ज्याची चव त्याने आयुष्यात पहिल्यांदाच चाखली होती. विनायक आता त्या वळणावर येऊन पोहोचला होता जिथे कलेची सर्व तांत्रिक कौशल्य आणि बुद्धीचे ज्ञान संपते आणि तिथून पुढे फक्त श्रद्धेचा प्रांत सुरू होतो. मूर्तीचे शरीर,
मूर्तीचे प्रमाणबद्ध अवयव आणि वस्त्रांच्या सुरकुत्या अगदी हुबेहूब साकारल्या होत्या. पण खरी कसोटी होती ती स्वामींचे ते अलौकिक मुखकमल आणि त्याहूनही कठीण असणारे त्यांचे ते कारुण्याने भरलेले डोळे कोरण्याची. विनायकने हातात छिण्या घेतला. तो डोळे मिटून स्वामींच्या रूपाचे ध्यान करू लागला. पण जेव्हा जेव्हा तो मूर्तीच्या चेहऱ्यावर ते भाव कोरण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा त्याला कसली तरी उणीव भासायची. त्याला जाणवू लागले की तो स्वामींचा चेहरा तर बनवू शकत होता, पण त्या डोळ्यांतील ती दृष्टी आणि चेहऱ्यावरील ते वैश्विक चैतन्य मातीत उतरवणे त्याला पुन्हा एकदा अशक्य वाटू लागले होते. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते आणि मनामध्ये पुन्हा एकदा भीतीचे मळभ दाटून आले होते की जर हे भाव चुकले तर ही मूर्ती केवळ एक मातीचे शिल्प उरेल, स्वामींचे रूप नाही. तो कित्येक तास त्याच एका जागी स्तब्ध बसून होता. त्याच्या हातातील अवजारे आता जड वाटू लागली होती आणि त्याला पुन्हा एकदा तो जुना क्रिएटिव्ह ब्लॉक जाणवू लागला होता. अचानक त्या शांत कार्यशाळेत सदाशिव काकांचे पाऊल पडले. ते विनायकच्या जवळ आले आणि त्यांनी पाहिले की विनायक पुन्हा एकदा त्या चेहऱ्याच्या रचनेत अडकला आहे. विनायकने निराशेने त्यांच्याकडे पाहिले आणि विचारले, काका, मी सर्व प्रयत्न केले, मोजमापे बरोबर आहेत, पण या चेहऱ्यात ते तेज का येत नाहीये? मला असं का वाटतंय की मी अजूनही कुठेतरी कमी पडतोय? त्यावर सदाशिव काकांनी विनायकच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय शांतपणे म्हणाले, विनायक, तू अजूनही स्वामींना एका विशिष्ट प्रतिमेत किंवा एका चित्रात शोधण्याचा प्रयत्न करत आहेस, म्हणून तुला हे अडथळे येत आहेत. स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक शरीर किंवा चेहरा नाही, ते चराचरातील चैतन्य आहेत. तू तुझे डोळे मूर्तीवरून थोडा वेळ बाजूला काढ आणि तुझ्या सभोवतालच्या जगाकडे बघ. तुला स्वामींचे ते तेज सकाळी उगवणाऱ्या सूर्याच्या पहिल्या किरणात दिसेल, त्या लहान बाळाच्या निरागस हसण्यात दिसेल. तुझ्या वृद्ध मावशींना वाचवलंस त्यांच्या डोळ्यात उमटलेल्या त्या समाधानाच्या भावात दिसेल. जोपर्यंत तू स्वामींना केवळ या मातीच्या गोळ्यात शोधशील तोपर्यंत तुला ते गवसणार नाहीत. ज्या दिवशी तुला ते प्रत्येक कणाकणात, प्रत्येक जीवात आणि निसर्गाच्या प्रत्येक लयीत जाणवू लागतील, त्या दिवशी तुझे हात आपोआप त्या मातीतून स्वामींचे खरे रूप बाहेर काढतील. स्वामी हे सर्वव्यापी आहेत. ते तुझ्यात आहेत, माझ्यात आहेत आणि या चराचरातील प्रत्येक अणूमध्ये आहेत. तू फक्त त्या अफाट अस्तित्वाचा एक भाग बन आणि मग बघ, तुला त्या मूर्तीचे डोळे कोरण्याची गरज पडणार नाही, तर स्वामी स्वतःच त्यातून तुझ्याकडे पाहू लागतील. सदाशिव काकांच्या या शब्दांनी विनायकच्या मनात जणू एक मोठा प्रकाश पडला आणि त्याच्या विचारांची दिशाच बदलून गेली. त्याला उमजले की तो एका चौकटीत अडकला होता आणि स्वामींचे रूप तर अथांग आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, डोळे मिटले आणि त्याने आपल्या कल्पनेत स्वामींना फक्त अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली पाहिले नाही, तर त्याने त्यांना त्या पावसात, त्या चिखलात, त्या वाऱ्यात आणि त्याने केलेल्या त्या मदतीच्या कामात पाहिले. विनायकच्या अंतर्मनात आता एक वेगळीच स्पष्टता आली होती आणि त्याला आता कोणत्याही बाह्य चित्राची किंवा साच्याची गरज उरली नव्हती. त्याला जाणीव झाली की स्वामींची दृष्टी ही केवळ डोळ्यांची रचना नसून ती विश्वाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्याच्या हातातील छिन्या आता जड नव्हता, तर तो पिसासारखा हलका झाला होता. विनायकने आता पुन्हा एकदा त्या मातीला स्पर्श केला, पण यावेळी त्याच्या मनात शंका नव्हती, तर एक अथांग शांती होती. त्याला आता समजले होते की मूर्ती घडवणारा तो स्वतः नसून त्याच्या माध्यमातून स्वामीच स्वतःला या जगात पुन्हा एकदा व्यक्त करत आहेत. सदाशिव काकांच्या त्या मुलाच्या सल्ल्याने विनायकची कला आता एका अशा उंचीवर पोहोचली होती जिथे फक्त भक्ती उरली होती आणि कलाकार पूर्णपणे मिरघळून गेला होता. विनायक आता त्या मूर्तीच्या चेहऱ्याकडे पाहताना एका वेगळ्याच आनंदाने भरून गेला होता, कारण त्याला आता कळले होते की स्वामी कुठे आहेत आणि ते कसे दिसावेत हे उत्तर त्याला त्याच्या आयुष्याच्या अनुभवातूनच मिळाले होते. पुण्यतिथीची पूर्वसंध्या उजाडली होती आणि विनायकच्या कार्यशाळेत एक गूढ वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण मूर्ती तयार होती, फक्त त्या डोळ्यांतील बाहुल्या आणि चेहऱ्यावरील तो अंतिम भाव देणे बाकी होते, ज्यावर मूर्तीचे जिवंतपण अवलंबून होते. विनायकच्या हातात छिन्या थरथरत होता, कारण त्याला माहीत होते की हा एक छोटासा घावही सर्व कष्ट सार्थ ठरू शकला असता किंवा सर्व काही मातीमोल करू शकला असता. तो पुन्हा एकदा त्या गोंधळात अडकला होता की स्वामींचे ते करारी पण वात्सल्याने भरलेले डोळे नेमके कसे कोरावेत. इतक्यात त्याला वाऱ्याच्या एका झुळकेसोबत तोच ओळखीचा आवाज ऐकू आला,
जो त्याला काही दिवसांपूर्वी ऐकू आला होता. विनायकने वळून पाहिले तर तोच अज्ञात साधा प्रवासी पुन्हा एकदा त्याच्या दारात उभा होता. त्याच्या अंगावरचे तेच मळकट कपडे आणि चेहऱ्यावरचे तेच दैवी स्मित पाहून विनायकला आता आश्चर्य वाटले नाही, तर एक विलक्षण दिलासा मिळाला. तो प्रवासी मंद पावलांनी आत आला आणि विनायकच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, मूर्तिकार, तू आता तुझ्या बुद्धीच्या आणि कौशल्याच्या शेवटच्या टोकावर येऊन पोहोचला आहेस. इथून पुढचा प्रवास तुझ्या हातांनी नाही, तर तुझ्या विश्वासाने पूर्ण करायचा आहे. तू डोळ्यांनी जे काही पाहण्याचा प्रयत्न करत आहेस ते तुला मर्यादा घालत आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या विशाल सत्याला आकार देतो तेव्हा आपली भौतिक डोळे आपल्याला फक्त बाह्य रूप दाखवतात, आंतरिक भाव नाही. माझी एक गोष्ट ऐकशील? तुझे हे डोळे मिटून घे, सर्व मोजमापे विसरून जा आणि फक्त त्या स्वामींच्या अस्तित्वाचा विचार कर ज्यांनी तुला या संकटातून मार्ग दाखवला आहे. तुझे डोळे मीट आणि तुझ्या अंतर्मनाच्या ऊर्जेने तो अंतिम हात फिरव. जेव्हा तू स्वतःला पूर्णपणे विसरशील तेव्हा स्वामी तुझे हात चालवतील आणि तुला जे हवंय ते त्या मातीत आपोआप प्रकट होईल. विनायकला हे ऐकून सुरुवातीला थोडी भीती वाटली, कारण डोळे मिटून एवढ्या महत्त्वाच्या मूर्तीवर काम करणे हे एखाद्या वेडेपणासारखे होते. पण त्याने त्या प्रवाशाच्या शब्दांत दडलेली ती शक्ती ओळखली होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, डोळे घट्ट मिटले आणि स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण केले. त्याने हातातील छिन्या मातीच्या त्या नाजूक भागावर टेकवला आणि कोणत्याही विचाराशिवाय त्याचे हात एका वेगळ्याच लयीत हालू लागले. त्याला जाणवले की त्या क्षणी त्याचे हात त्याचे राहिले नव्हते, तर कोणीतरी अथांग शक्ती त्याच्या माध्यमातून ते कार्य करून घेत होती. त्याला मातीचा प्रत्येक कण, त्याचा ओलावा आणि त्याचे सौंदर्य हातांच्या स्पर्शाने जाणवू लागले होते. त्या अज्ञात प्रवाशाने विनायकच्या डोक्यावर हात ठेवला होता आणि विनायकला असे वाटले की तो स्वतःच एका दिव्य प्रकाशात न्हाऊन निघाला आहे. भीती आणि साशंकता पूर्णपणे गळून पडली होती आणि तिथे उरली होती ती फक्त एक प्रगाढ श्रद्धा. काही मिनिटांनंतर जेव्हा विनायकने आपले डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याच्या स्वतःच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मूर्ती आता केवळ मातीचा एक गोळा उरली नव्हती, तर तिच्यात एक असे तेज आणि जिवंतपणा आला होता जो मानवी बुद्धीच्या पलीकडचा होता. त्या मूर्तीचे डोळे जणू विनायकच्या थेट आत्म्यात डोकावत होते आणि चेहऱ्यावरील ते स्मित असे होते की जणू स्वामी त्याला सांगत होते, तू तुझी परीक्षा पूर्ण केलीस, आता तू फक्त माझा आहेस. विनायकने त्या प्रवाशाला नमस्कार करण्यासाठी मागे पाहिले, पण तो प्रवासी पुन्हा एकदा अदृश्य झाला होता. कार्यशाळेत फक्त एक मंद सुगंध आणि स्वामींच्या नामाचा जणू प्रतिध्वनी उरला होता. विनायकला आता उमजले होते की तो प्रवासी दुसरा कोणी नसून स्वामींनीच त्याला मार्ग दाखवण्यासाठी घेतलेले ते रूप होते, ज्याने त्याला केवळ मूर्ती घडवायला शिकवले नाही, तर जीवनातील सर्वात मोठे आध्यात्मिक सत्य समजावून दिले होते. पुण्यतिथीची ती मंगल पहाट उजाडली आणि विनायक नावाचा तो मूर्तिकार आपल्या कार्यशाळेत त्या अद्भुत कलाकृतीसमोर नतमस्तक होऊन बसला होता. बाहेरून काकड आरतीचे आणि स्वामींच्या नामाचे सुश्राव्य सूर ऐकू येत होते, पण विनायकच्या कार्यशाळेत जी शांतता होती ती कोणत्याही शब्दांच्या पलीकडची होती. त्याने जेव्हा समोर पाहिले तेव्हा त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती मूर्ती पारंपरिक मूर्तींसारखी भडक रंगांची किंवा कृत्रिम चकाकीची नव्हती, तर तिच्यात एक असा नैसर्गिक जिवंतपणा होता जो केवळ साध्या गावठी मातीतून आणि शुद्ध श्रद्धेतून जन्माला आला होता. मूर्तीचा रंग मातीचाच होता, पण त्यावर पडणारा प्रकाशाचा प्रत्येक किरण जणू स्वामींच्या तेजाला द्विगुणित करत होता. मूर्तीचे ते डोळे, जे विनायकने डोळे मिटून घडवले होते, आता संपूर्ण जगाला एका अथांग मायेने आणि करुणेने न्याहाळत आहेत असा भास होत होता. विनायकला आता उमजले होते की मूर्ती पूर्ण होणे म्हणजे केवळ मातीला आकार मिळणे नव्हे, तर त्याच्या स्वतःच्या अहंकारातून त्याची मुक्तता होणे होय. स्वामींनी त्याला दाखवून दिले होते की जेव्हा कलाकार स्वतःला शून्यात विलीन करतो तेव्हाच खरी दैवी कला प्रकट होते. त्या मूर्तीकडे पाहताना विनायकला त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख, संघर्ष आणि तो भीषण पाऊस आठवला. पण आता त्या जखमांचे रूपांतर एका अशा समाधानात झाले होते ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. थोड्याच वेळात संस्थांचे विश्वस्त आणि गावातील लोक मूर्ती घेण्यासाठी विनायकच्या दारी आले. त्यांना वाटले होते की पावसाने विनायकचे नुकसान झाले असल्यामुळे मूर्ती साधी किंवा अपूर्ण असेल,
पण जेव्हा त्यांनी कार्यशाळेत प्रवेश केला तेव्हा प्रत्येक पाऊल तिथेच थबकले. समोर स्वामींचे ते दिव्य रूप पाहून अनेक भाविकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि अवघ्या वातावरणात श्री स्वामी समर्थ असा जयघोष घुमला. विश्वस्थांनी पाहिले की विनायकने कोणत्याच महागड्या साहित्याचा वापर केला नव्हता, तरीही त्या मूर्तीतून जे चैतन्य ओसंडून वाहत होते ते आजवर त्यांनी पाहिलेल्या कोणत्याही सुवर्ण मूर्तीपेक्षा श्रेष्ठ होते. विनायक तिथेच कोपऱ्यात शांतपणे हात जोडून उभा होता. त्याला आता त्या मूर्तीचे श्रेय घ्यायची किंवा लोकांनी केलेल्या कौतुकाची हाव नव्हती. सयाजी तिथे आला आणि विनायकची ती कला पाहून अवाक झाला. त्याला आता उमजले होते की विनायकने घेतलेला कष्टाचा आणि सत्याचा मार्ग हा व्यवहाराच्या कोणत्याही गणितापेक्षा कितीतरी मोठा होता. विनायकने केवळ एक मूर्ती घडवली नव्हती, तर त्याने स्वतःच्या भक्तीचा एक असा ठेवा जगासमोर मांडला होता जो येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा होता. मूर्तीच्या त्या चेहऱ्यावरील शांतता पाहून प्रत्येकाचे मन एका वेगळ्याच समाधानाने भरून गेले होते. जणू प्रत्यक्ष स्वामीच त्या मातीच्या रूपाने भक्तांच्या भेटीला आले होते. विनायकला आता खात्री पटली होती की त्याने केलेल्या त्या त्यागाचा आणि माणुसकीच्या कार्याचा हाच खरा मोबदला होता, जो त्याला स्वामींच्या या चैतन्यमय रूपाच्या दर्शनाने मिळाला होता. मूर्ती आता पालखीत विराजमान करण्यासाठी बाहेर नेली जात होती, पण विनायकला जाणीव झाली की ती मूर्ती बाहेर गेली तरी स्वामींचे ते रूप त्याच्या अंतर्मनात कायमचे कोरले गेले आहे. पुण्यतिथीचा तो मंगल सोहळा आता आपल्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला होता आणि संपूर्ण गावात जणू भक्तीचा महापूर लोटला होता. विनायकने घडवलेली ती स्वामींची मूर्ती जेव्हा मुख्य मंदिरात गाभाऱ्यात विराजमान झाली तेव्हा तिथल्या वातावरणात एक अनामिक आणि पवित्र गारवा निर्माण झाला. सकाळपासूनच हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावून उभे होते, पण यावेळी मंदिरात नेहमीसारखा गोंधळ किंवा घाई नव्हती. प्रत्येक भक्त जेव्हा त्या मूर्तीसमोर उभा राहायचा तेव्हा तो काही क्षणांसाठी स्वतःला विसरून त्या शांततेत हरवून जायचा. खरा चमत्कार तो नव्हता की मूर्ती किती सुंदर दिसत होती, तर खरा चमत्कार लोकांच्या बदललेल्या प्रवृत्तीमध्ये जाणवत होता. विनायक दुरूनच हे सर्व कौतुकाने पाहत होता आणि त्याने पाहिले की गावातील 2 शेतकरी जे जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे कट्टर शत्रू बनले होते आणि ज्यांच्यातील वाद न्यायालयात पोहोचला होता, ते दोघेही त्या मूर्तीसमोर एकमेकांसमोर आले. एरवी एकमेकांकडे रागाने पाहणारे ते दोघे त्या मूर्तीच्या शांत आणि करुणामय नजरेला सामोरे जाताच जणू आतून वितळून गेले. त्यांच्यातील वर्षानुवर्षांचा अहंकार आणि द्वेष त्या एका दर्शनाने नष्ट झाला आणि त्यांनी सर्वांसमोर एकमेकांचे हात धरून माफी मागितली. तसेच गावात एक विधवा माता होती जी आपल्या तरुण मुलाच्या अकाली निधनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून दुःखाच्या खोल खाईत बुडाली होती आणि तिने देवावरचा विश्वासही गमावला होता. पण जेव्हा तिने स्वामींच्या त्या वात्सल्याने घरलेल्या रूपाकडे पाहिले तेव्हा तिला जाणवले की स्वामींच्या त्या दृष्टीमध्ये तिच्या दुःखाचे निवारण करण्याचे सामर्थ्य आहे आणि तिच्या मनात जगण्याची एक नवी उमेद जागी झाली. मूर्ती पाहिल्यानंतर लोकांच्या मनात केवळ भक्तीच नाही तर एकमेकांबद्दल प्रेम आणि क्षमाशीलता निर्माण होत होती. विनायकला आता उमजले की स्वामींनी त्याच्या हातून जी सेवा करून घेतली तिचा खरा उद्देश केवळ एक कलाकृती निर्माण करणे हा नव्हता, तर त्या कलेच्या माध्यमातून लोकांच्या काळजातील द्वेष आणि दुःख दूर करणे हा होता. स्वामींचे अस्तित्व हे केवळ चमत्कारांत नसून ते मानवी स्वभाव बदलण्याच्या त्या ट्रान्सफॉर्मेशनल शक्तीमध्ये आहे हे आज संपूर्ण गावाला प्रत्यक्ष जाणवत होते. विनायकला आता स्वतःच्या सर्व कष्टांचे सार्थक झाल्यासारखे वाटले, कारण त्याने पाहिले की त्याची ही कला आता लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवणारे एक माध्यम बनली आहे. दुपारच्या महाप्रसादावेळी श्रीमंत, गरीब, उच्च, नीच असे सर्व भेदभाव विसरून लोक एकाच पंक्तीत बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधान विनायकसाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे होते. स्वामींच्या पुण्यतिथीचा हा सोहळा आता केवळ एक धार्मिक विधी उरला नव्हता, तर तो एक सामाजिक परिवर्तनाचा उत्सव बनला होता, ज्याचा पाया विनायकच्या त्या निस्वार्थी श्रद्धेत आणि त्याने केलेल्या कष्टांत दडलेला होता. विनायक आता मंदिरातून बाहेर पडला आणि त्याने आकाशाकडे पाहिले. त्याला जाणवले की स्वामी त्याचे आभार मानत नसून त्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून दिल्याबद्दल मिश्किलपणे हसत आहेत. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा हा सोहळा हळूहळू समाप्तीकडे झुकू लागला आणि अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाच्या सावलीत बसल्याचा भास विनायकला आपल्याच गावच्या मंदिरात होऊ लागला. उत्सवाचा उत्साह उसरला होता. दीपमाळांतील ज्योती आता मंदावल्या होत्या, पण विनायकच्या आयुष्यात जी प्रकाशाची नवी पहाट झाली होती तिचे तेज मात्र दिवसेंदिवस वाढतच जाणार होते.
विनायक आपल्या कार्यशाळेत परतल्या. तिथे आता तो पाऊस नव्हता, तो चिखल नव्हता आणि तो भीतीदायक अंधारही नव्हता. तिथे होती फक्त एक अथांग शांतता आणि मातीचा तोच पवित्र सुगंध ज्याने त्याला आयुष्याचा खरा अर्थ समजावून दिला होता. त्याने आपल्या रिकाम्या हातांकडे पाहिले आणि त्याला जाणीव झाली की स्वामींनी त्याच्याकडून केवळ एक मूर्ती घडवून घेतली नव्हती, तर त्यांनी त्याच्या अहंकाराचे आणि अज्ञानाचे विसर्जन करून त्याला एका नवीन माणसाच्या रूपात पुन्हा जन्माला घातले होते. आजवर त्याला वाटायचे की तो स्वामींना आकार देत आहे, पण सत्य हे होते की स्वामीच त्याला एका मूर्तिकाराच्या रूपातून एका साधकाच्या रूपात घडवत होते. त्याने हे शिकले होते की खरी भक्ती ही केवळ उपासतापांत किंवा कर्मकांडांत नसून ती संकटात सापडलेल्या जीवाला आधार देण्यात आणि स्वतःच्या कलेला ईश्वराच्या चरणी निस्वार्थपणे अर्पण करण्यात असते. ती मूर्ती आता मंदिरात होती, पण विनायकला ती प्रत्येक वेळी आपल्या श्वासात, आपल्या विचारात आणि आपल्या कष्टांत जाणवत होती. जानकीने त्याच्याजवळ येऊन पाहिले तर विनायकच्या डोळ्यात आता जगातील सर्व सुखांपेक्षा मोठे असे समाधान दिसत होते. त्याने आपल्या कलेच्या माध्यमातून हे सिद्ध केले होते की जेव्हा हेतू शुद्ध असतो आणि विश्वास अढळ असतो तेव्हा साध्या मातीतूनही परब्रह्म प्रकट होऊ शकते. स्वामी समर्थांचा तो संदेश, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आता विनायकसाठी केवळ एक वाक्य राहिले नव्हते, तर ते त्याच्या जगण्याचे ब्रीद वाक्य बनले होते. आता तो पुन्हा कामाला लागणार होता, पण आता त्याच्या हातात व्यावसायिक स्पर्धा नव्हती, तर प्रत्येक मूर्तीमध्ये स्वामींचे ते चराचरातील चैतन्य शोधण्याची एक ओढ होती. विनायकचे आयुष्य आता एका अशा वळणावर आले होते जिथे त्याला नफा तोटा, यश अपयश या पलीकडचा आनंद गवसला होता, आणि हाच स्वामींच्या पुण्यतिथीचा त्याच्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद होता. कलेच्या माध्यमातून झालेला हा आत्मिक प्रवास विनायकला कायमचा बदलून गेला होता, आणि स्वामींचे ते दिव्ययोग त्याच्या कार्यात आणि त्याच्या माणुसकीच्या प्रत्येक कृतीत आता सदैव जिवंत राहणार होते. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या या दिव्य कथेने तुम्हाला एक वेगळी शांती आणि प्रेरणा दिली असेल अशी मला खात्री आहे. ही कथा आवडली असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या भावना कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अनेक सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमची प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी कायम राहो ही सदिच्छा. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.